काय सांगाल, काय तक्रार आहे तुमची? आज पोलीस अधीक्षकांना तुम्ही अर्ज दिलाय, काय नेमकी मागणी? माझी मागणी हीच आहे की जसा त्या एक मुलीवर अन्याय अत्याचार झाला, असाच अन्याय अत्याचार 2 वर्षापूर्वी या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचे संचालक विजय पवार यांनी माझ्या मुलीवरही असाच अन्याय अत्याचार केलेला आहे. आणि आज अधीक्षक साहेब, पोलीस अधीक्षक साहेबांच्या हिमतीमुळं, त्यांच्या या पत्रामुळं आज माझ्यामध्ये बी हिंमत आली. हे 2 वर्षापासून यांची तक्रार मी जिल्हाध्यक्ष, अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे केलेली होती, परंतु मला आजपर्यंत त्यांचा न्याय मिळाला नाही. परंतु आज मी हिंमत करून आज त्यांना तक्रार केलेली आहे. काय मागणी असणार तुमची? माझी मागणी हीच आहे की मलाही न्याय मिळावा. माझ्या मुलीवर बी अन्याय केलेला आहे. माझ्या मुलीला दिवसभर त्यांनी शाळेच्या बाहेर ठेवलेला आहे आणि तिलाही कॅबिनमध्ये बोलून तिला बॅड टच करत होते. आणि आज मला ते आज माझ्या प्रकरण चालू होतं आणि 2-3 दिवसामध्ये माझ्या मुलीने माझ्या बायकोला सांगितलं आणि बायकोने मला सांगितलं की आपल्या मुलीलाही असं गालाला हात लावायचा, खांद्यावर हात टाकायचा, तुझ्या वडिलाला माझी माफी माग म्हणायचा, अशा विषय झालेला होता. या सगळ्याबाबत तुम्ही यापूर्वी तक्रार केली होती का आणि प्रशासनाने यावर काय कारवाई केली? याच्यापूर्वी मी तक्रार केली होती, परंतु माझ्या या तक्रारीवर आजपर्यंत कुणी बोललं नव्हतं आणि कदाचित मीही बोललो नसतो. परंतु मला 2-3 दिवसापूर्वी हा विषय कळला म्हणून मला राहवलं नाही, म्हणून मी आज मीडियासमोर आलेलो आहे.